जर आपण टी-सी-एसचा विचार केला, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा, तर 2025 मध्ये टी-सी-एसनी यूएस गव्हर्नमेंटकडे जी H-1B व्हिसाची रिक्वायरमेंट दिलेली आहे, ती 5055 कर्मचाऱ्यांची दिलेली आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता की केवढी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती संधी ही भारतीयांना होती. मात्र आता ह्या कंपन्या झपाट्याने पुढे येत आहेत. आय-टी कंपन्या, सर्व्हिस सेक्टरमधल्या कंपन्या आणि आपले कर्मचाऱ्यांमध्ये तुफान कपात करतायत. पण हे कपात करताना कोणीही खरं कारण सांगायला तयार नाहीये. जे कारण सांगितलं जातं आहे त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही एकूण रिस्ट्रक्चरिंग करण्याचा प्रयत्न करतो आहेत. आम्हाला आणखी लिनियर पाहिजेल आहे पोझिशन्स. आम्ही इफिशियन्सी वाढवण्याचा प्रयत्न करतो आहोत. काय म्हणजे इव्हन सत्या नडेला यांनी शब्द वापरला, रिकन्स्ट्रक्शन आम्हाला करायचं आहे. परंतु मित्रांनो, हे रिकन्स्ट्रक्शन नाही आहे, हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि ही एक नवीन जे कमालीचं युग येणार आहे, एक क्रांती येते आहे, त्याचं हे कारण आहे.